चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात 7 सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर पुजाऱ्याला एका खोलीत बांधून ठेवले आणि मंदिरातील कॅमेऱ्यावर कापड लावून दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबविली। ही घटना शनिवारी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास घडली। या सशस्त्र दरोड्यामुळे शहरात आता मंदिर देखील सुरक्षित राहिलेले नाही असे बोलले जात आहे। ताताळा मार्गावरील इरई नदीच्या काठावर तिरुपती बालाजीचे मंदिर आहे। माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया हे मंदिर संचालित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष आहे तथा त्यांनीच या मंदिराची उभारणी केली आहे। अतिशय देखण्या या मंदिरात डिसेंबर महिन्यात नुकताच ब्रह्मोत्सव सोहळा उत्साह संपन्न झाला। या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शन व पूजा अर्चा करण्यासाठी येतात। दरम्यान शनिवारी रात्री उशिरा एक व्यक्ती मंदिरात आला। त्याने मंदिराचे संपूर्ण निरीक्षण केले, संपूर्ण परिसर बघितला, तसेच तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात देखील पाहणी केली। त्यानंतर सदर व्यक्ती निघून गेला। रात्री 12:30 वाजताच्या सुमारास 7 ते 8 सशस्त्र दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला। त्यांनी मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कापड टाकून कॅमेरे बंद केले। त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्याला बंदुकीने धाक दाखवून दोन्ही हात बांधून एका खोलीत बांधून ठेवले। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दानपेटी फोडली व त्यातील लाखो रुपये घेऊन पसार झाले। यावेळी 7ही दरोडेखोरांनी तिरुपती बालाजी यांची मूर्ती असलेल्या मंदिराचे दरवाजे तसेच लगतच्या मंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे कुलूप न तुटल्यामुळे चोरटे निघून गेले। रात्री 2 वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याने घटनेची माहिती इतरांना दिली। बांधून ठेवलेल्या पुजाऱ्याची सुटका केली। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यादव त्यांची संपूर्ण टीम घेऊन मंदिरात दाखल झाले। रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली। पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत। 12:30च्या दरम्यानची घडलेली आहे। मला 5-6 लोक येऊन दाबले आणि माझं तोंड बांधून मला हॉलमध्ये नेले, तिथे दोरीने बांधून ठेवले। त्यानंतर 5 लोक वरती गेले आणि वरती जाऊन दानपेटी तोडून दानपेटीतले पूर्ण पैसे नेले। बाकी काही चिल्लर पडून होते तिथे। नंतर माझ्याकडे आले तिकडे रूममध्ये। नंतर ते सगळे मिळून मागच्या रोडने चालले गेले। माझ्या हाताची घडी नेली, माझा मोबाईल नेला आणि माझ्या खिशामध्ये 4000 रुपये होते ते पण नेले। ते 12:30 पाऊणचा टाईम आहे।